परीचे पप्पा. हे बघा, हे आपले चिंच. आम्ही याला चिंच बोलतो, पण तुम्ही काय बोलता ते काय माहीत नाही. इंग्लिशमध्ये याला स्टार फ्रूट बोलतात. हे बघा खाली पडून कसा खतारा झालेला आहे. हे बघा, हा आमचा हाऊस. हे आमचे चिक्कूची झाडं आहेत. इथे मित्रांनो एक बेडरूम आहे आणि एक हॉल आहे. इथे बघू शकता तुम्ही आंब्याचं झाड आहे. हे बघा परीचे पप्पा. हे बघा, इथे उन्हाळ्यामध्ये खूप आंबे लागतात. इथे बघू शकता आपण. हे पण चिक्कूचे झाडच आहेत सगळे. हे बघा, हा गुलाब आहे. हे आपली झाडं आहेत. हे बघा, हे बघा, आपण पूर्ण दाखवते मी तुम्हाला आता. हे बघा, हे बघा, इथे आमच्या पप्पांनी भाजीपाला लावलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. हा बघू शकता तुम्ही, हा कारल्याचा वेल आहे. हा आपला दुधी भोपळा आहे. हे बघा, याची पानं अशी असतात. हे पूर्ण दुधी भोपळे आहेत. इकडे इकडे आणि तिकडे कारली, तिकडे शिरोळा बोलतात त्याला. आमच्याकडे शिरोळा बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते माहीत नाही. इकडे बघू शकता तुम्ही. इथे आमच्या पप्पांनी म्हणजे माझ्या सासरेबुवांनी भेंडी लावलेली आहेत. इकडे ही सगळी भेंडी आहेत. इथे पण आमचं छोटंसं घर आहे आणि इकडे खाली आपली नदी आहे. ही बघा, इथून तुम्हाला दिसत असेल. ही बघा, हे सगळे आपले भेंडी आहेत. हे आहे आपले दुधी भोपळ्याची वेल. नाही सॉरी, ही काकडी आहे. इकडे आपले दुधी आहे. दुसरा हे आपले करवंद आहेत, जे जमिनीत पण असतात आणि वर पण असतात. आता आपण चाललेलो आहे थेट नदीकडे. चला, मी तुम्हाला नदी दाखवते आमची. चला, हे बघा, परीचे पप्पा चाललेले आहेत पुढे. त्यांच्या पाठीमागे आपण जाऊया. हे बघा, असा रस्ता आहे. इथे कधी पण पाय घसरू शकतो. खूप मोठं झाड कोसळलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, हे बघा, इथे एक झाड पडलेलं आहे वाऱ्यामुळे. अशातच आम्ही इथे आळूची भाजी बघत आहोत आपण. हे बघा, ही आहे आळूची भाजी. ही दिसायला सेम आळूसारखीच असते, पण ही आळू नसते. ही याला बोलतात तेरा. तेरा बोलतात मित्रांनो. हे बघा, खूपच आहे तेरा इथे. हे बघा, अशा प्रकारे इथे पण बघू शकतो आपण. हे बघा मित्रांनो, हे बघा, ही बघा आपली नदी. हे बघा आपला अननस. बघू एक मिनिट. हा बघा आपला अननस. हे बघा, पकड ना. हे बघा, अननस अशा प्रकारे असतो. हा बघा, दोन्ही अननस पिकलेले आहेत. हा देखील आम्ही काढत आहोत आता. घरी नेल्यावर आपण नक्कीच एक ब्लॉग बनवू कसा आहे ते. अशा प्रकारे आपले 2 अननस पिकलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही इथे. हे बघा, ही आपली नदी आहे. हे बघा, इथे टॉवर लाईन गेलेली आहे वरती. हे बघा, हा पेरूचा झाड आहे. आणि आता आपण जाऊया थेट नदीमध्ये. चला चला. आता आम्ही एक भाजी शोधत आहोत, कंटोली.
हे बघा, याला अशी छोटी छोटी कंटोली येतात, बघू शकता तुम्ही. बाजारात आपल्याला अवेलेबल असतात पावसाळ्यामध्ये, कुठल्याही भाजीपाल्याच्या दुकानामध्ये तुम्ही बघू शकता. हे बघा, आता परीच्या पप्पांनी अननस काढायला घेतलेला आहे. हे बघा, असं करतात त्याला. हे बघा, अशा प्रकारे अननस आपल्याला 2 मिळालेले आहेत. ते आपण जाताना घेऊन जाऊ घरी. याची लागवड करू. आता हे आपण परत लावायचं, त्याला परत अननस येणार. आता हे बघा, परीचे पप्पा लावत आहेत. लावत म्हणजे आपण ठेवतो. असे लावले, असे टाकले तरी पण त्याला घुसतात ते आपण. नाही नाही नाही, साफसुथरीची गोष्ट आहे ती. चला आपण नदीमध्ये जाऊया. चला. लावू ना. हे बघा, आता आम्ही अननस लावायला घेतलेले आहेत. आता हे अननस आपण जे काढले त्याचाच वरचा भाग आपण आता जमिनीमध्ये लावणार आहोत. याला पुन्हा अननस येतील. हे बघा, अशा प्रकारे लावायचे असतात ते. हे बघा, सिंपल आहे. फक्त एक खड्डा खणायचा आणि त्यामध्ये टाकायचं असं. अशा प्रकारे आपला एक लावून झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आता दुसरा लावण्यात येणार आहे. हे बघा, हे बघा, असं लावायचं आणि साईडला माती टाकायची. आता थोड्या दिवसात पुन्हा त्याला अननस येणार आहेत आणि ते जेव्हा पिकतील तेव्हा आपण खाण्यासाठी काढणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे लावलेले आहेत. इकडे पण बघू शकता, ही अननसच आहेत. हे बघा, हे सगळे अननसच आहेत. हे बघा, आपले अननस जे पिकलेले आहेत. ही बघा, ही नदी बघू शकता तुम्ही. हे पूर्ण आपलीच जागा आहे सगळी. हे बघा मित्रांनो, आपण पुन्हा आलेलो आहोत. हे सगळ्यात याची सुद्धा भाजी खूप छान लागते. हे बघू शकता तुम्ही. हा सगळा पेरा आहे. पेरा म्हणजेच रानटी अळू बोलतात त्याला. हे सेम अळूच्या आपल्या पानांसारखेच असतात, पण ही रान अळू बोलतात त्याला. ही पण छान भाजी खूप छान लागते. अळू वडी ही छान लागते याची. हे बघा, आता आपण चाललेलो आहोत. चला, अशा प्रकारे आपण घरी चाललेलो आहोत, कारण आता उशीर खूप झालेला आहे. घर आपलं लांब आहे, त्याच्यामुळे आपल्याला आज नदी नाही दाखवत मित्रांनो, तुम्हाला लांबून दाखवली. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला जवळून एकदम नदी दाखवायचा प्रयत्न करेन. हा बघा, हा आपला पूर्ण मोगरा आहे. 350 झाडं आहेत आमची मोगऱ्याची. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. हे बघा, इकडे पूर्ण मोगराच मोगरा आहे. हे बघा, तिथून लांबपर्यंत तुम्ही बघू शकता. हे बघा, आता सध्या पावसाळ्यामध्ये फुलं नाही येत याला, पण जेव्हा सीझनच्या वेळेस भरपूर फुलं निघतात. 5-6 किलोपर्यंत निघतात. कधी कधी 8-9 पर्यंत पण जातात. चला, अशा प्रकारे आपलं झालेलं आहे दाखवून तुम्हाला. चला, आता आपण घरी जाऊया. चला. चला, आपण कढीपत्ता आणायला जाऊया. आता आपण कढीपत्ता आणायला चाललेलो आहोत. काही आमच्या शेतातच आहे. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. इथे
बघू शकता इथे आमचं कढीपत्त्याचं मोठं झाड आहे. हा बघा, हा सुद्धा मोगरा आहे. हा चिकूचं झाड आहे. हे सगळं आपलीच आहेत झाडं. हा आंबा आहे. हा बघा, हा कढीपत्त्याचं झाड आहे. हा बघू शकता तुम्ही इथे. आंब्याचे फुलं आहेत. हे बघा, भरपूर नुकसान झालेलं आहे. हे आपण कढीपत्ता घरी चालवलेला आहे. तुम्ही वास बघू शकता, अतिशय सुंदर असा वास आहे याला. हा बघू शकता तुम्ही ओरिजिनल कढीपत्ता. बाजारात सुद्धा कढीपत्ता मिळतो, पण त्याला असा वास अजिबात येत नाही. हे बघा. चला ठीक आहे, आता आपण घरी चाललेलो आहोत. चला अशा प्रकारे आपण घरी जाऊयात आता. चला अशा प्रकारे आपण घरी चाललेलो आहोत. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही. हे बघा, तुला खात का? मग त्यांना अशा प्रकारे अशा प्रकारे आता आपण लॉक लावत आहोत. इथे बघू शकता तुम्ही. हे बघा, लॉक लागत नाही. हे बघा, रस्ता कसा आहे. अशा रस्त्यात आपण घरी चाललेलो आहोत. इकडून जायचं ना? नाही, विसरली मी. बघा, आता परीचे पप्पा लॉक लावत आहेत. हे बघा, लॉक लावलेला आहे आपण. चला आपण आता घरी जाऊया. हे बघा, अशा पाण्यामध्ये आपल्याला जायला लागतं. बघू शकता तुम्ही इथे. हे बघा, असं. हे बघा, खूप गवत आहे. हे आपण असं पाय टाकून जायचं आहे. हे बघा, हे बघा, इथे खूप चिखल झालेला आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. आता इथे आपण पाय धुवूयात. हे बघा, हे बघा, आता आपण घरी चाललेलो